त्या माध्यमातून होणारी भगवत कृपा ही तुम्हाला खऱ्या अर्थाने घेऊन जाणारी आहे सद्गुरु तत्वापर्यंत. परंतु सद्गुरु कृपा ज्यावेळी होते, जसं नामदेव महाराजांचं उदाहरण आपल्याला बघता येईल की सद्गुरु कृपा नव्हती, परंतु भगवंताचं मात्र प्रत्यक्ष सानिध्य प्राप्त झालं, तरी सुद्धा नामदेव महाराजांचं मडकं कच्चं राहिलं. ते मडकं कधी पक्क झालं? ज्यावेळी सद्गुरु कृपा झाली. भगवंत आपल्याला केवळ मंदिरामध्ये दिसतो की इथे भगवंत आहे, एका भगवंताच्या मूर्तीमध्ये आपण भगवंताला बघतो, पण नव्हे, भगवंत हा सर्वव्यापी आहे. तोच माझ्यामध्ये भरलाय, तुमच्यामध्ये भरलाय, ओतप्रोत जळीस्थळी तो भरलाय. भगवंताच्या या सर्व विश्वव्यापक स्वरूपाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी सद्गुरु कृपा असावी लागते, कारण सद्गुरूंच्या कृपेने ती निर्मल दृष्टी प्राप्त होते, ज्यामुळे सर्वत्र व्याप्त असलेल्या भगवत तत्वाला आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. आणि मग ज्यावेळी विसोबा खेचरांची कृपा झाली त्यावेळी नामदेव महाराजांना ती दृष्टी प्राप्त झाली. अगोदर जे पंढरपूर सोहळ्याला तयार नव्हते त्यांनी मात्र संपूर्ण भारतवर्षाची यात्रा करून सर्वत्र भगवत भक्तीचा प्रचार प्रसार केला. याला कारण म्हणजे त्यांनी चराचरामधलं परमात्म तत्व ओळखलं, आणि ते ओळखण्यासाठी कारण म्हणजे गुरुकृपेमुळे मिळालेली दृष्टी आहे. आणि म्हणून गोस्वामी तुलसीदासजी सुद्धा सांगतात की ज्याप्रमाणे खाणींमध्ये दळलेलं जे रत्न असतं ते रत्न प्राप्त करण्यासाठी जसं त्या रत्नपारखी लोक आपल्या नेत्रांमध्ये एक प्रकारचं अंजन घालतात, विशेष एक अंजन घालतात, त्याचप्रमाणे सद्गुरू चरणरजरूपी अंजन ज्यावेळी साधकाच्या नेत्रांमध्ये जाते त्यावेळी विवेकदृष्टी प्राप्त होते, आणि त्या दृष्टीच्या माध्यमातून मग साधक गुप्त असलेल्या त्या भगवत तत्वाला ओळखू शकतो. गुरुपदरज मृदू मंजुल अंजन नयन अमीय दृगदोष विभंजन तेही करी बिमल विवेक बिलोचन. आणि मग त्यावेळी रामरत्नरूपी जी खाण आहे, जे रत्न आहे खाणीतलं, ते प्रगट होत असतं. म्हणून सद्गुरूंची कृपा ही सर्व विश्वव्यापी भगवंताला ओळखणारी दृष्टी देणार आहे. आणि उपदेश केव्हा मिळतो? सद्गुरू कृपा कधी होते? ज्यावेळी तुम्ही शिष्यत्वाच्या पात्रतेला उतरता तेव्हा. अर्जुनाला भगवंताने कुरुक्षेत्रावरतीच गीता का सांगितली? हा एक फार सुंदर विषय आहे, प्रश्न आहे हा, की तिथेच का सांगितली? याच्या अगोदरही भगवंताचं सामिप्य पहिल्यापासून अर्जुनाला मिळालं, पण भगवंताने 5 पांडवांपैकी एकट्या अर्जुनाला गीता सांगावी, काय कारण आहे? ते कुरुक्षेत्रावरती का? याचं कारण आहे, कारण याच्या अगोदरपर्यंत भगवंताचा आणि अर्जुनाचा संबंध म्हणजे देव आणि भक्ताचा, मित्रत्वाचा, सख्यत्वाचा हा संबंध होता. परंतु त्या कुरुक्षेत्रावरती ज्यावेळी त्याचं सगळं अवसान गळून गेलं, त्याला मोह निर्माण झाला, त्यावेळी त्याने आपले शस्त्र टाकले आणि तो भगवंताला शरण गेला. भगवंताने समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याने सांगितलं, देवा आता माझी बुद्धी काम करत नाही, मी शिष्य म्हणून तुला शरण आलो आहे, देवा तू आता माझ्यावरती कृपा कर. ज्यावेळी त्याने काहीतरी प्राप्तीची इच्छा केली त्यावेळी सद्गुरू कृपा, मग त्यावेळी भगवंत सद्गुरू स्वरूपाने त्याला त्या गीतेचा उपदेश करत आहे. म्हणून भगवंताला अर्थात त्या सद्गुरू तत्वाला आपण शरण गेलं पाहिजे. सद्गुरूंची वंदना आपण करतो, सद्गुरूंची महिमा जर बघण्याचा प्रयत्न केला तर सद्गुरूंच्या चरण रजापासनं आपण बघण्याचा प्रयत्न करू की सद्गुरूंचं चरणरज, ते चरणरज प्राप्त झालं म्हणजे संपूर्ण सृष्टीतलं आत्मतत्व स्वरूप जे आहे भगवत तत्व ती ओळखण्याची दृष्टी प्राप्त होते. सद्गुरू चरण नखाचं ध्यान जर केलं तर त्यामुळे चित्तातील षडरिपूंचा नाश होतो आणि खऱ्या आत्मज्ञानाचा उदय होतो. श्री गुरुपद नख मणिगण ज्योती सुमिरत दिव्य दृष्टी हिय होती दलन मोहतम सोस प्रकाशु बडे भागौर आवही जासू. खरा आत्मज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होतं सद्गुरू चरणांच्या नखाचं, चरण अंगुष्ठाच्या नखाचं ध्यान केलं तरी. आणि सद्गुरूंच्या चरणरजाची, सद्गुरूंच्या चरणांची महती जर म्हटली तर गोस्वामीजी सांगतात, बंधहु गुरुपद पदुम परागा सुरुची सुवास सरस अनुरागा अमीय मुरीमय चूरण चारू समन सकल भवरुज परिवारू. सद्गुरूंच्या चरणांचं रज म्हणजे कमलातील, पद्मातील, अर्थात पद्म म्हणजे कमल, कमलातील परगकणांप्रमाणे आहे. ज्यावेळी आपण एखादा भ्रमर बघतो की तो त्या कमळाच्या परागांवरती मोहित झाला की तो त्यामध्येच आकृष्ट होतो, त्याप्रमाणे जो त्या काहीही हो, मरण आलं तरी चालेल, परंतु त्या
परागकणांचा त्याग करत नाही, त्याचप्रमाणे सद्गुरू चरणांवरती जो परिपूर्ण समर्पित झाला, त्यासाठी सद्गुरूंच्या चरणांच्या जे रज आहे, ती सद्गुरूंच्या चरणांची धूळसुद्धा या संसार भवसागरातून, या संसार भवरोगावरची सगळ्यात मोठी औषधी आहे, संजीवनी बुटी आहे. म्हणून सद्गुरूंच्या चरणांची वंदना सांगितली. ज्यावेळी सहज हे मस्तक त्यांच्या चरणांवरती टेकवल्या जाईल, हे मस्तक ज्यावेळी तिथे टेकवल्या जाईल, येथून या उठवू माथा माथा मरणा वाचुनी सर्वथा, आता मरण येईल त्याच वेळी हे मस्तक त्यांच्या चरणांवरून उठेल, असं हे मस्तक त्यांच्या चरणांवरती झुकवणे, त्यावेळी सहज त्यांच्या चरण अंगुष्ठाचा स्पर्श होईल. खरी दिव्य ज्ञानाची ज्योत आतमध्ये जागृत होईल, अंतःकरणातील सगळे दोष निवारण होतील, पापक्षालन होईल, जीव अंतर्बाह्य पवित्र होईल आणि असा पवित्र झालेला जीव खऱ्या अर्थाने शिवत्वापर्यंत प्राप्त होतो. म्हणून सद्गुरू काय करतात तर सद्गुरू खऱ्या अर्थाने एका ज्योतीवरून दुसरी ज्योत प्रज्वलित करावी, त्याप्रमाणे सद्गुरू त्यांच्या कृपेने आपल्या अंतःकरणातली आत्मज्ञानाची ज्योत पेटवतात. आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा परिचय करून देणारा आरसा म्हणजे सद्गुरू आहेत. आपल्या आतमध्ये आत्मज्ञानाची ज्योत जागृत करणारा दीपक म्हणजे सद्गुरू आहेत. अखंड आपल्यावरती परमप्रेमाचा वर्षाव करणारा घन म्हणजे सद्गुरू आहेत. म्हणून सद्गुरूंसारखं प्रेम करणारं या जगामध्ये कोणी सापडणार नाही. निस्वार्थ प्रेम. सद्गुरू फक्त देणं जाणतात, सत्शिष्याचं कल्याण करतात. सद्गुरूंच्या बाबतीमध्ये जर आपण उपमा द्यायची म्हटली तर खऱ्या अर्थाने परिसाची उपमा सुद्धा कमी पडेल, कारण परिसाला लोखंडाचा स्पर्श झाला तर ते लोखंडाचं सुवर्ण करतं, पण परीस बनवत नाही. पण सद्गुरूंची इतकी अनंत कृपा आहे की सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली की सद्गुरू आपल्या सत्शिष्याला सद्गुरूपदापर्यंत घेऊन जातात, आपल्यासारखे करतात. आपणासारखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तयार आहे, आपल्यासारखं करतात सद्गुरू. ही खऱ्या अर्थाने सद्गुरूंची परमकृपा आहे. ये हृदयीचे ते हृदय, जे इथे आहे त्याच परमतत्वाची आपल्याला जागृती करून देतात. ही सद्गुरूंची परमकृपा आहे. म्हणून सद्गुरूंना अनन्य भावे आपण शरण गेलं पाहिजे. सद्गुरूंची आज्ञा, सद्गुरूंच्या मुखातून निघालेला शब्द म्हणजे तो आपल्यासाठी प्रमाण असला पाहिजे. सद्गुरूंचा प्रत्येक शब्द हा आपल्या आत्मकल्याणासाठीच आणि त्यांचा प्रत्येक शब्द आपल्यावरती कृपा करणार आहे. म्हणून एखाद्या वेळी सद्गुरूंचा क्रोध जरी आपल्यावरती होत असला, एखाद्या वेळी सद्गुरू परीक्षाही बघतात, आपल्याशी अगदी रागाने सुद्धा वागतील, तरी सुद्धा समजून चालावं की त्यांच्या त्या क्रोधामध्ये सुद्धा आपल्याच कल्याणाचा मार्ग दडला आहे. आणि म्हणून सद्गुरूंना शरण जा. सद्गुरूंची शरणागती आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग प्रशस्त करते. गुरुचरणांशिवाय सोय नाही, म्हणून सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आदी आदी. गुरु बिन कोण दिखावे बाट, बडा बिकट यमघाट. सद्गुरूंशिवाय आपल्याला खरा मार्ग कोण दाखवणार आहे? भ्रांती की नदिया बिचमो, अहंकार की लाट. अशा या संसार भवसागरामध्ये विकारांच्या उसळ्या उठत आहेत. त्यामध्ये आपला उद्धार कसा होईल, त्यामध्ये आपला सांभाळ कोण करेल? तर तिथे सांभाळणारे सद्गुरू आहेत, जे सहज आपल्याला या संसार भवसागरातून तरुण घेऊन जातात. म्हणून सद्गुरू चरणांशी घट्ट मिठी मारा, सद्गुरू चरणांवरती समर्पित व्हा. सद्गुरू चरणांशी असलेली अनन्य प्रीती, असलेलं समर्पणच या संसार भवसागरातून तारणारं सगळ्यात मोठं साधन आहे. आणि म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वजण सद्गुरूंच्या चरणांवरती नतमस्तक होतो. खरं तर या पवित्र दिवशी आपण संकल्प करावा की हे जीवन सद्गुरू चरणांवरती समर्पित आहे. माझ्या जीवनामध्ये जेही घडेल ते माझ्या सद्गुरू इच्छेने घडेल आणि सद्गुरू माझ्यासाठी जेही करतील ते खऱ्या अर्थाने त्यांचा प्रत्येक शब्द हा माझ्या जीवनामध्ये कल्याणकारी असणार आहे. म्हणून मी सद्गुरूंच्या आज्ञेचं कधी उल्लंघन करणार नाही आणि त्यांनी जे पवित्र असं भगवंताचं नाम दिलेलं आहे, मी अखंड त्याचं स्मरण करत राहील. त्यांची साधना, त्यांनी दिलेली साधना मी कधीही सोडणार नाही. सद्गुरूंना आपल्याकडनं काय अपेक्षित आहे? आपलं धन दौलत इस्टेट हे सद्गुरूंना पाहिजे? नव्हे. सद्गुरूंना आपलं आत्मकल्याण अपेक्षित आहे की माझ्या सत्शिष्याचं कल्याण झालं पाहिजे, माझा सत्शिष्य आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोचला पाहिजे, तो जीवत्वातून शिवत्वाकडे गेला पाहिजे आणि ही यात्रा सद्गुरू कृपेनेच खऱ्या अर्थाने प्रशस्त होत असते.
म्हणून सद्गुरूंची अनंत कृपा, सद्गुरूंची गरज कुठपर्यंत आहे विशेष हा एक प्रश्न. तर सद्गुरूंची आवश्यकता तिथपर्यंत आहे जोपर्यंत आपण सद्गुरूंमध्ये परिपूर्ण एकाकार होत नाही. ज्यावेळी आपल्याला जाणवेल की सद्गुरू, भगवंत आणि मी आमच्या तिघांमध्ये कुठल्या प्रकारचा भेद नाही, ज्यावेळी ही अशी एकरूपता येईल खऱ्या अर्थाने, तोपर्यंत आपल्याला सद्गुरूंची गरज. आणि ही अनन्यता साधल्या गेल्यानंतर सद्गुरूपासून जो वेगळाच नाही, मग तो सद्गुरूंना सोडण्याचा प्रश्नच येत नाही. सद्गुरूंमध्ये एकरूप व्हायचं आहे. जन्म देणारी माता आपल्याला उदरातून बाहेर काढते, ती 9 महिन्यापेक्षा जास्त आपल्याला उदरामध्ये ग्रहण करू शकत नाही. त्यापेक्षा जास्त दिवस जर झाले तर ती सरळ सांगते की शिजरिंग करा, परंतु मला बाहेर, माझ्या बाळाला आता बाहेर काढा. आणि तिथेही आपण जास्त काळ राहू शकत नाही. पण सद्गुरू काय करतात? सद्गुरू आपला स्वीकार करतात. सद्गुरू आपल्यामध्ये आपल्या सत्शिष्याला समाविष्ट करून घेतात, सामील करून घेतात, एकरूप करून घेतात. ही सद्गुरूंची परमकृपा आहे. म्हणून सद्गुरूंच्या पुढे जगातली सगळी नाती फिकी आहेत. म्हणून सद्गुरूंना जो शरण गेला त्याला कळेल की सद्गुरूंनी मला काय दिलं आहे. मग त्याच्या मुखातला एकच शब्द असेल आणि मग तो म्हणतो गुरुकृपा ही केवलम. एखाद्या फार मोठ्या अवस्थेपर्यंत, स्थितीपर्यंत तो गेला. त्या आध्यात्मिक स्थितीपर्यंत पोचल्यानंतर एखादा त्याला विचारेल की या स्थितीपर्यंत आपण आलात, आपण काय केलं या स्थितीपर्यंत आपण आलात, त्यावेळी तो एकच सांगेल की गुरुकृपा ही केवलम, सद्गुरू कृपाच ही माझ्या या स्थितीला कारण आहे. सद्गुरू कृपेशिवाय मी इथपर्यंत येणे शक्य नाही. म्हणून सद्गुरूंची अनन्य कृपा आपल्या जीवनाचा उद्धार साधणारी आहे. सद्गुरूंविषयी आणखी आपल्या मनामध्ये एक विषय येतो की गुरुतत्व आणि सद्गुरुतत्व यांच्यामध्ये भेद काय. तर गुरु म्हणजे गुकार तो अज्ञान अंधकार, रुकार तो वर्ण दिनकर, स्वयंप्रकाश तेजा समोर न राहे तिमिर क्षणभरी. संपूर्ण ज्ञानाचा प्रकाश म्हणजे सद्गुरू आहेत, ज्यांच्या कृपा झाल्यानंतर अज्ञान अंधकार आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी उरू शकत नाही. ते सद्गुरू तत्व आहे. म्हणून सद्गुरूंची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही. आपण तयार व्हा. सद्गुरू कृपा सहज आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सद्गुरू आपल्या शोधामध्ये आहे. सद्गुरू आपल्याला जरी माहिती नाही की आपले सद्गुरू कोण आहेत, तरी सद्गुरूंना माहिती आहे की माझा सत्शिष्य कुठे आहे. म्हणून सद्गुरू आणि शिष्याचा संबंध हा एका जन्माचा नसून हा जन्मजन्मांतरीचा संबंध आहे. हा एका जन्माचा संबंध नाही. आणि म्हणून सद्गुरूंची खऱ्या अर्थाने सद्गुरू आपली वाट बघतात आणि ते कृपा करण्यासाठी निश्चितपणे आपल्यापर्यंत येतात. एक फार सुंदर प्रसंग आहे की शिवाजी महाराजांवरती ज्यावेळी परचक्र चालून आलं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये गेले. प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यावेळी त्या कीर्तनामध्ये बसल्यानंतर तुकोबारायांनी जाणलं आणि भगवंताच्या नामाचा जय जयकार केला. प्रसंग असा घडला की तिथे चालून आलेले जे मुघली सैनिक होते त्यांना बसलेला प्रत्येक व्यक्ती शिवाजी महाराज दिसायला लागले. परिणामी त्यांना परतावं लागलं. त्यावेळी शिवाजी महाराज तुकोबारायांना शरण गेले, आपली तलवार त्यांच्या चरणांवर ठेवली आणि सांगितलं की ज्यांची मी वाट बघत होतो ते माझं सद्गुरू तत्व म्हणजे आपणच आहात. ज्यांची मी वाट बघत होतो ते म्हणजे आपणच आहात. त्यावेळी तुकोबाराय सांगतात की छत्रपती, ज्यांची तुम्ही वाट बघत होतात तो मी नव्हे. ज्यांची तुम्ही वाट बघत आहात, खरं तर तुम्हाला अजून थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल, ते तुमची वाट बघत आहेत. आणि मग पुढे समर्थ रामदासांचं पत्र शिवाजी महाराजांना जातं आणि छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींच्या भेटीला निघतात आणि त्यावेळी गुरु शिष्याची भेट होते. म्हणून अशा प्रकारे सद्गुरू आपली वाट बघत आहेत. फक्त आपण पात्र व्हा. आहे त्याच ठिकाणी बसून सत्कर्म करा, सदाचरणही राहा आणि अखंड प्रतीक्षा करा की माझे सद्गुरू मला निश्चितपणे भेटतील. आणि त्यासाठी तोपर्यंत आपण भगवन नामाचा आश्रय घ्या, सत्संगाचा आश्रय घ्या, संतांची सेवा करा. या सेवेतूनच खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या सद्गुरू तत्वाची प्राप्ती होईल. आणि मग सद्गुरू कृपेचा अनुग्रह आपल्यावरती ज्यावेळी होतो त्यावेळी त्यांच्या मुखातून निघालेला एकच शब्द आपल्यासाठी मंत्र बनतो आणि तोच आपला उद्धार करतो. मात्र संपूर्ण निष्ठेने तो मंत्र धारण करा, कंठस्थ करा, अखंड त्याचं स्मरण करा. मग ते साधन तुम्हाला या भवसागरातून पार घेऊन जातं. भगवंताचं नाम ही नौका आहे आणि त्या नौकेचा जो कर्णधार आहे, अर्थात ती नौका चालवणारा नाविक जो आहे, तो नाविक म्हणजे सद्गुरू आहेत. आणि सद्गुरू मग पैल किनाऱ्यावरती आपल्याला पोहोचवतात. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की भगवंताच्या नामाने जर उद्धार होतो आपला, तर मग सद्गुरूंची जीवनामध्ये गरज तरी काय. पण खरं तर सांगायचं झालं म्हटलं म्हणजे की सद्गुरूंची गरज काय हा प्रश्न जरी आपल्या मनामध्ये निर्माण होत असला तरी एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की ते नामही आपल्याला माहिती आहे, ते साधनही आपल्याला माहिती आहे की अशा पद्धतीने नाम घेतलं असता आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. करून बघा.
पुण्य अर्जित होईल, ते नाम व्यर्थ जाणार नाही. कारण नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. पण जोपर्यंत ते सद्गुरू कृपेतून मिळत नाही, सद्गुरूंच्या मुखातून मिळत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्यातून आत्मानुभूती मात्र प्राप्त होणे शक्य नाही. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने सद्गुरू कृपा ही जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची. सद्गुरू कृपा म्हणजे भगवंत आणि आपल्यामध्ये असलेलं अधिकचं चिन्ह आहे. बेरीज करण्यासाठी जसं अधिकचं चिन्हमध्ये लागतं, त्याप्रमाणे सद्गुरू आहेत. सद्गुरूंच्या वशिल्याशिवाय भगवंत आपला स्वीकार करणार नाही. कारण ज्यावेळी सद्गुरू सांगतात की हा माझा सत्शिष्य आहे आणि भगवंत आता याचा स्वीकार तुम्हाला करावा लागतो, त्यावेळी भगवंत एका क्षणामध्ये त्या सत्शिष्याचा स्वीकार करतात. म्हणून खऱ्या अर्थाने सद्गुरू तत्वाची आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून त्या सद्गुरू तत्वाला शरण जा, सद्गुरू चरणांवरती समर्पित व्हा. सद्गुरूंच्या चरणांविषयी असलेली ही अनन्य शरणागतीच जीवाच्या उद्धाराला कारण ठरते. बाकी आपल्याला कुठलं साधन येत नसलं तरी चालेल, कुठली भक्ती उपासना येत नसली तरी चालेल, कुठला योगिक मार्ग येत नसला तरी चालेल, परंतु सद्गुरू चरणांचा ज्याने आश्रय घेतला आणि ज्याने गुरु 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 सद्गुरूंचं असं स्मरण जरी केलं तरीसुद्धा त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण गुरु आणि भगवंतामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नाही. आणि म्हणून आपण नित्य प्रार्थनेमध्ये म्हणतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरू हे साक्षात परब्रह्म आणि ते परब्रह्म भगवंत आणि सद्गुरूंमध्ये फरक असू शकत नाही. म्हणून सद्गुरू हे तत्त्व समजा. सद्गुरू म्हणजे शरीर नव्हे, सद्गुरू हे साक्षात परमतत्व आहे. आणि तत्त्व म्हणून ज्यावेळी तुम्ही शरण जाल त्यावेळी सद्गुरूंच्याच ठिकाणी आपल्याला भगवत तत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मग मला भगवंत भेटेल का, ही सुद्धा माणसाला हा सुद्धा प्रश्न राहणार नाही, याची सुद्धा चिंता राहणार नाही की मला भगवंत भेटेल का, मला मोक्ष मिळेल का, माझा उद्धार कसा होईल, मला पुढे कोण सांभाळेल. अरे ज्याच्यावर सद्गुरू कृपा झाली त्याला भगवंताची प्राप्ती काही वेगळी राहिली. कारण सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये साक्षात परब्रह्मच तर तुमच्या समोर उभा आहे. म्हणून जिथे माणसाच्या सर्व इच्छा आकांक्षा शांत होतात आणि एक कायमची जीवनामध्ये स्थिरता प्राप्ती होते, ते खऱ्या अर्थाने ते स्थान म्हणजे सद्गुरूंचे चरण आहे. म्हणून सद्गुरूंच्या चरणांशी स्थिर व्हा, सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करा. अखंड निष्ठेने सद्गुरूंनी दिलेलं जे भजन आहे, जे स्मरण आहे, जे मंत्र आहेत, खऱ्या अर्थाने त्या मंत्राचं निरंतर स्मरण करत राहा. खऱ्या अर्थाने हीच अनन्य शरणागती आपल्या जीवनाचा उद्धार साधते. हा दृढ संकल्प करूया आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरूंच्या चरणांवरती असं अनन्य समर्पण करूया. कारण सद्गुरू कृपा ही सत्शिष्य झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. सद्गुरूची कृपा अनंत आहे आणि ती अनंत कृपा खऱ्या अर्थाने वाणीद्वारे किंवा अल्पशा वेळामध्ये सुद्धा वर्णन करणे शक्य होत नाही. म्हणून ती केवळ अनुभवल्या जाते. म्हणून त्या गुरुकृपेचा अनुभव घ्या आणि सद्गुरूचरणी आपलं समर्पण करा. हे वाघपुष्प ही वाणीसुद्धा सद्गुरूंचीच आहे खऱ्या अर्थाने. आणि म्हणून त्यांची वाणी त्यांच्याच चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण सद्गुरूंना शरण जाऊया. सद्गुरुनाथ भगवान की जय.